हॅलो फ्रेंड्स, आम्ही निघालो आहोत माझ्या लहान बहिणीच्या मुलाच्या बड्डेला. माझा मुलगा तसं म्हणतो आहे हॅलो. त्याला म्हटलं मी व्हिडिओ चालू करते, तर मग तो बघा कसा लगेच बोलायला चालू करतो. सांगतंय त्यानं मी माझ्या भावाच्या बड्डेला चाललो. निघालो आम्ही आमच्या गावापासून तुळजापूर ते कळंब. रस्त्यात जरा थोडा ब्रेक घेतला. ही बघा आमची चिमू माझी ॲक्टिंग करते. मला बस सहन होत नाही ना, मग मी असं मला मळमळ होऊ लागलं की असं खाली मान घालून बसते. सेम 9 महिन्याची आहे, कशी ॲक्टिंग करते माझी बघा. उठली बघा, ॲक्टिंग करायला एक नंबर. मग काय निघालो आम्ही. मग हा बघा हा पण वैतागून झोपी गेला पाठीमागं, आणि तिनं पण झोपी गेली. खूप खूप त्रास देतात लांब प्रवास करायचा म्हणलं की. मग काय आमचे साहेब बघा कसे रिक्षा चालवतात. मग जरा थोडं धाराशिवच्या जवळ आलो. त्यांचं चालू असतं कॉर्ड घालून गाणे ऐकायला. मग रस प्यायला थांबलो. ही माझी लहान बहीण आहे, हिला धाराशिवमधनं घेतलं आणि धाराशिवच्या थोडं पुढं केलं की तिथं थांबलो आम्ही रस प्यायला. तिनं म्हणली रस प्यायचा आहे ऊसाचा, छान मिळतो तिथं ऊसाचा रस. मग काय निघालो तिथून पुढं. हे बघा बड्डेच्या घरी आलो. ही माझी आई, आईला म्हणलं फोटो काढायचं, तर बघा आई पदर कसा व्यवस्थित करत होती. मग आम्ही सगळेजण बसलो जेवायला. ही माझी मोठी बहीण आहे, आई मोठी बहीण. मोठी बहीण हाय करते सगळ्यांना. मग काय आम्ही जेवायला बसलो सगळेजण. आमची अंगत पंगत मस्त मजा मस्ती करत जेवण आमचं सगळे एकत्र आल्यावर गप्प जेवलो असं काही नाही. धिंगाणा मस्ती चालूच असतं जेवण करत करत. पण मोठ्या बहिणीच्या मुलीनं कॅमेरा पकडला. हे बघा हे सगळे आमची गँग, मोठ्या बहिणीच्या मुली, माझा मुलगा. जेवायला खूप छान बनवलं होतं तिनं. सगळ्यात मोठी बहीण आहे. मग बड्डेची तयारी केली, सगळं डेकोरेशन ती मीच केलं. मग केक आणला. मग काय बड्डे बॉय आणि त्याचा फ्रेंड बसले शेजारी. त्यांचं तसंच असतं, एकाचा बड्डे असला की दोघं जण बसायचं, मग दोघांना पण ओवाळायचं. मग काय इकडे सगळं चालू होतं आमचं बोलणं. मग मेणबत्ती लावली. त्याला आता 5 वर्ष चालू होतं आहे. त्यानं पण खूप खुश होता, त्याचा बड्डे आहे आणि आम्ही सगळे एकत्र आलो म्हणून. मग काय केक कापला. केक कापायच्याच आधी आम्ही सगळ्यांनी त्याला ओवाळलं होतं, पण तो व्हिडिओ शेवटमध्ये गेला माझ्याकडनं. ते एडिट करताना तसं झालं. सॉरी सगळ्यांना. मग त्याचे मम्मी पप्पा आहेत, केक कटिंग करत आहेत. मग ह्या बहीण भावाची मस्ती चालू झाली. हे बघा आम्ही त्याला सगळेजण ओवाळतो. तो काही नीट बसतच नाही, आणि त्याला साधी टोपी दिली घालायला तर नको म्हणला, मला हीच टोपी घालायची. आणि तो आम्हाला सांगायला ह्याला काय म्हणतात ह्या टोपीला, माकड टोपी म्हणायला लागला. तर त्याची आवडती आहे. मग काय मी ओवाळलं, माझ्या सगळ्या बहिणींनी ओवाळलं. त्याच्या फ्रेंडला पण ओवाळायला लागतं त्याला ओवाळताना. मग काय सगळ्यांनी आम्ही फॅमिली फोटो घेतला आणि आमच्या घरी आलो. आम्हाला उशीर झाला खूप यायला रात्री घरी. लांबचा प्रवास होता ना. बाय बाय.